स्टोरेज फसवणूक प्रकरणात नवा खुलासा. मुंबईतील आधार कार्ड ऑपरेटर सर्वेश सुर्वे 22,000 पगारावर कागदोपत्री कंपनीचा संचालक. सर्वेशच्या डिजिटल सहीच्या आधारे कोट्यवधींची फसवणूक. पुण्यात पैशांच्या वादातून मित्रानेच केली मैत्रिणीची हत्या. विमाननगर परिसरातील कॉल सेंटरमधील घटना. आरोपी कृष्णा कनोजाला बेड्या. शरद पवार राष्ट्रवादीच्या खासदारांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून गळाला लावलं जात असल्याची चर्चा. मात्र सुनील तटकरेंचा फोन आल्याचा कोल्हे लंकेंकडून इन्कार. शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएसोबत जाणार या केवळ अफवा. युवक आघाडीच्या बैठकीत पवारांकडून भूमिका स्पष्ट. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मवियासोबतच लढणार. संतोष देशमुख हत्या प्रकरणात अमोल मिटकरींचा मोठा दावा. हत्येच्या 2 दिवस आधी सुरेश धस आणि वाल्मिक कराड यांच्या संभाषण. धनंजय मुंडे यांचा राजीनामा सुरेश धस यांचं टार्गेट असल्याचाही मिटकरींचा आरोप. वाल्मिक कराडच्या सर्व गँगवर मोक्का लावा. भाजप आमदार सुरेश धस यांची उपमुख्यमंत्री अजितदादांकडे मागणी. तर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठीही धस आक्रमक. दमानी यांनी बीडमध्ये अधिकाऱ्यांची जात काढून विशिष्ट समाजाला टार्गेट केलं. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची टीका. तर वाल्मिक कराड आणि हाकेंचा एकत्र फोटो पोस्ट करत दमानी यांचं प्रत्युत्तर. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ. सारंगी महाजनांकडून मुख्यमंत्र्यांकडे तक्रार. न्याय देण्याचं फडणवीसांचं आश्वासन.